चीनने लाखो ससे असेच सोडून दिले. त्यामुळे जे झालं त्याने जगाला विचार करायला भाग पाडलंय. त्याने एक असा प्रयोग केला ज्याने निसर्गाला उलटं फिरायला भाग पाडलं. काय होता तो प्रयोग? एवढीच असे वाळवंटात नेमके का सोडले गेले? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर चीनमध्ये एक वाळवंट होतं, नाव कुबुकी. हे कुबुकी वाळवंट आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जंगलांना गिळू लागलं होतं. त्याच्या आजूबाजूची सुपीक मातीसुद्धा ते आपल्या पोटात घेत होतं. दिवसेंदिवस हे वाळवंट वाढत चाललं होतं. जेव्हा सर्वे केला गेला तेव्हा कळलं की एकेकाळी हे वाळवंट दरवर्षी 5 लाख एकर सुपीक जमीन गिळत होतं. म्हणजे दरवर्षी 5 लाख एकरची चांगली जमीन वाळूत बदलत होती. इथे वाहणाऱ्या वाड्यामुळे वाळू उडून या जमिनींवर जायची आणि अशा प्रकारे हे वाळवंट वाढतच चाललं होतं. तेव्हा चीनने जीवाच रान करून हे थांबवण्याची धडपड सुरू केली. 1950 ते 60च्या काळात असे बरेच प्रोजेक्ट सुरू केले ज्यामुळे वाळवंटाला रोखता येईल. त्याने सँड कंट्रोल स्टेशन बांधले, वाळवंटात झाड लावली. पण हा वाळूचा समुद्र थांबायचं काही नावच घेत नव्हता. सर्वांनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले, पण काहीच उपयोग होत नव्हता. मग आला एक माणूस, वांग वेनबिया, एक लोकल बिझनेसमन ज्याच्याकडे एक वेगळीच आयडिया होती. या वाळवंटाला थांबवण्याची त्यांनी स्वतःचे पैसे लावले आणि वाळवंटात सुक्या झुडपांना चौकोनात लावायला सुरुवात केली आणि त्यात वाळूंची झाड लावली. कारण वाळून हे झाड पाणी नसतानाही जगत, कारण त्याची मुळं पाण्यासाठी जमिनीखाली 300 फूट खोल जातात. म्हणून हे झाड वाळवंटात सहज टिकत. आणि हे झाड कागद आणि फर्निचर बनवण्यासाठी खूप खूप उपयोगी सुद्धा ठरत. पण वाळवंटात उडणाऱ्या हवेमुळे जमिनीतील ओलावा निघून जातो, त्यामुळे झाडं टिकत नाहीत. म्हणूनच त्याने सुक्या झुडपांना चौकोनात लावायला सुरुवात केली होती, ज्यामुळे त्यातली वाळू उडणार नाही आणि झाडं टिकून राहतील. पण ते वाळवंट खूप मोठं होतं आणि हा प्रयत्न खूपच छोटा, म्हणून सुरुवातीला लोक वांगवर हसायचे. पण कोणाला माहीतच नव्हतं त्याच्या मनात नेमकं चाललंय तरी काय. पहिली 3 वर्ष त्याने खूप झाड लावली. मग आला एक प्रॉब्लेम. वाळूच्या झाडांना स्पेशल केअर हवी होती. त्याच्या नव्या फांद्या लगेच कापाव्या लागतात, जेणेकरून मुख्य खोड जाड होईल. ते कागदवाल्यांना महागात विकता येईल. पण वाळवंटात हे काम करायला खूप खर्च आणि मेहनत लागायची. आणि इथेच एंट्री होते या स्टोरीच्या हिरोची, अर्थात सशांची. त्यांनी सुरुवातीला हजारो ससे इथे सोडले आणि त्या सशांनी या झाडांच्या फांद्या खायला सुरुवात केली, कारण त्यांना ते खूप आवडायचं. त्यामुळे काय झालं, इथे असलेली झाडांची खोड आणखी जाड झाली. सशांना जेवण मिळालं आणि इंडस्ट्रीला रॉ मटेरियल सुद्धा. इथलं पर्यावरण सुद्धा बदललं आणि या वाळवंटातून पैसा सुद्धा येऊ लागला. पण ही फक्त सुरुवात होती. वाळूंची झाडं वाळूला घट्ट पकडत होती, त्यामुळे या वाळवंटाला आवर बसला. शिवाय सशाने त्यांचं काम एकदम परफेक्ट सुरू केलं होतं. ससे जे खायचे त्यांच्या शेड्यामुळे या मातीत खत तयार झालं. बघता बघता वाळवंटाची वाळू सुपीक जमिनीत बदलली. पण एवढ्यावर वान काही थांबले नाही. त्याने 100 बुलडोझर घेऊन वाळवंटाच्या टेकड्या एकसमान केल्या, आणखीच झाड लावली. लोकांना इथे स्थलांतरित केलं. त्यांना सरकारच्या मदतीने लाखो ससे वाटले. ती लोक या वाळवंटाच्या जमिनीवर शेती करू लागली. इथलं प्रत्येक घर एक छोटं फार्म बनलं. 18,600 चौरस किलोमीटर असलेलं हे वाळवंट 33% हिरवगार झालं. सरकारने यामध्ये आणखी पैसे गुंतवले, नवी गाव बांधली. आता इथला प्रत्येक शेतकरी वर्षाला जवळपास 7 ते 8 लाख रुपये कमवतो. ज्या निर्जन वाळवंटात एकेकाळी साधं चितपाखरू सुद्धा नव्हतं, त्या वाळवंटातून चीनने वीज निर्मिती केली.